श्रोतेहो, ऐकूया कार्यक्रम आकाशवाणीच्या 90 वर्षाची समृद्ध परंपरा, कृषी विकासाचा प्रेरणादायी प्रवास. लेखन आणि निवेदन संपदा ढोके आणि सादर करते सूरज गोळे. नमस्कार श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत भारताच्या जनमानसाशी अतूट नातं जोडणाऱ्या आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि कृषी क्षेत्रातील तिच्या अमूल्य योगदानाबद्दल. मित्रांनो, 1936मध्ये भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली आणि पुढे आकाशवाणी हे नाव देशभरात विश्वासाचं प्रतीक बनलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आकाशवाणीने शिक्षण, संस्कृती, बातम्या, संगीत, मनोरंजन आणि समाजजागृतीचे कार्य सातत्याने केले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भारताच्या विकासात आकाशवाणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. गावागावातील शेतकऱ्यांसाठी आकाशवाणी हे केवळ रेडिओ केंद्र नव्हते, तर ते त्यांच्या शेतातील मार्गदर्शक, सल्लागार आणि संकटातील मित्र ठरले. कृषीवाणी, किसानवाणी, माझं घर माझं वावर, हवामान आधारित कृषी सल्ला यासारख्या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण, पशुपालन, सेंद्रिय शेती आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, संशोधक आणि प्रगतशील शेतकरी यांचे अनुभव थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं कार्य आकाशवाणीने केलं आहे. अर्थात बहुसंख्य शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत असते. ऐकूया आकाशवाणी अकोलाचे असेच एक श्रोता श्री गजानन बाजड यांचे आकाशवाणी अकोला ऐकण्याचे अनुभव. नमस्कार, मी गजानन तुळशीराम बाजड, मुक्काम पोस्ट नेतनसा, तालुका रिसोड, जिल्हा वाशी. मी गेली 10 ते 15 वर्षापासून अकोला आकाशवाणी केंद्राचे सर्व कार्यक्रम ऐकत असतो आणि सायंकाळी प्रसारित होणारा कार्यक्रम किसानवाणी हा खूप माझ्या आवडीचा आहे. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित जे शेतकरी असतात त्यांचे आपल्याला अनुभव ऐकायला भेटत असतात. जसे की फुल शेती धरा, तेल उद्योग धरा, दुग्ध व्यवसाय धरा, मच्छीपालन, आणि याच माध्यमातून आमच्याच गावामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे मी स्वतः आणि आमच्या परिसरातले केळी उद्योग, भाजीपाला उद्योग, तर फुलशेतीचे पण खूप मला अनुभव ऐकण्यात आलेले आहे आणि या माध्यमातून मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्याच मुलाखती ऐकून आमच्या परिसरामध्ये आणि आमच्या तालुक्यात, जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टरमध्ये करडईचा पेरा झालेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांचे सुद्धा आरोग्य सुधारत आहे आणि जे अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे, जे लोक बिमार होत आहेत, ते सर्वच्या सर्व लोकांना त्यांचा फायदा होत आहे. आणि अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आणि जे जागरूक शेतकरी आहेत त्यांना ज्या बिमाऱ्या होणार होत्या लोकांना, त्या बिमाऱ्यापासून ते वाचत आहेत आणि हे सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना ते ऐकायला मिळत आहे. अकोला आकाशवाणी आपलं जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या दोन्हीच्या संयुक्त याच्या मुळेच आम्हाला सर्व शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे आणि अशाच प्रकारचा फायदा आमच्या सर्व शेतकऱ्यांना अकोला आकाशवाणी आणि विद्यापीठाच्या माध्यमातून होत राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पूर्वी ना इंटरनेट होतं ना स्मार्टफोन. त्या काळात अनेक शेतकरी सकाळ संध्याकाळ रेडिओजवळ बसून हवामानाचा अंदाज, बाजारभाव आणि तज्ज्ञांचा सल्ला ऐकत असत. मातीचा सुगंध आणि आकाशवाणीचा आवाज यांचं एक अतूट नातं तयार झालं होतं. रेडिओवरील मार्गदर्शन ऐकून अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धती स्वीकारल्या आणि आपल्या उत्पादनात वाढ केली.
ग्रामीण बोलीभाषेत सहज आणि सोप्या शब्दात माहिती देणं ही आकाशवाणीची मोठी ताकद ठरली. त्यामुळे अगदी अल्पशिक्षित शेतकऱ्यांनाही नवीन माहिती समजली आणि त्यांनी ती प्रत्यक्ष शेतीत वापरली. अशीच नवनवीन माहिती अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकणारे शेतकरी श्रोता श्री केशव भगत म्हणतात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव केशव भगत आहे. मी तांबई येथील रहिवासी आहो. आणि बघा, शेतीमध्ये मी इथं जंगलामध्ये मुलं बाळ आहेत. आम्ही शेतीमध्ये आम्हाला दुसरा कुठलंही साधन नाही. आम्ही फक्त रेडिओ ऐकतो. आम्ही आकाशवाणी अकोला ऐकतो. तर याच्यामध्ये माझ्या प्रिय मित्र हो, एवढं सुंदर आपल्याला या आकाशवाणीनं दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे असं मला म्हणावं असं वाटते. काय दिलेलं आहे आपल्याला, तर त्यांनी आपल्याला शेती याच्यामध्ये अनेक प्रकाराच्या याच्यामध्ये जसं बारीकातल्या बारीक गोष्टी आपल्यापर्यंत ते पोहोचवायचा प्रयत्न करतात. या किसानवाणी या सदरामध्ये आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या जिल्ह्यातीलच नव्हे तरी बाहेरही याच्यातल्या लोकांचे, अनुभवी लोकांचे आपल्यापर्यंत पोहोचवले. मला एक उदाहरण सांगेल की त्या चित्तलवाडीचे एक इकडे नावाचे शेतकरी आहेत. आता त्यांचा माझा कमी पाहिलं नाही त्यांना, पण त्याच्या मुलाखती 2-4 वेळा आपल्यापर्यंत पोहोचल्या. पण परिस्थिती माझ्या प्रिय मित्र, त्या एवढ्या मोठ्या क्षेत्रावर जो माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये क्रॉप कव्हर शेती करणारा, त्याचं पाऊल आज बघा आमच्या भागामध्ये बरेचसे शेतकरी लोक त्यांचं ते ऐकून बरेचसे शेतकरी लोक क्रॉप कव्हरवर शेती करून राहिले आणि उत्कृष्ट शेती करून राहिले. हे देण जे असेल ते आपल्याला ही फक्त किसान वाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली. त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रम बघा, आता कितीतरी सांगा तुम्हाला, सकाळी उठलं की वंदे मातरम पासून तर संध्याकाळी जय हिंद पर्यंत किती सुंदर कार्यक्रम करतात. खूपच चांगले कार्यक्रम काय. आता जर काय ना ते नवीन गायकाच्या याच्यामध्ये वंदे मातरम असं वाटतं की ते जर नाही ऐकलं ना तर संध्याकाळी म्हणजे मला तर दिवसभर नाही बघतो. खरंच दिवसभराचं नवचैतन्य जागृत राहते. असे जागृत राहणारे आपल्याला हे लोक आपल्यापर्यंत कार्यक्रम पोहोचवतात. मी तरी माझ्या जीवनामध्ये 15, 16, 17 वर्षापासून एफएम ऐकला नाही तर मला झोपच लागत नाही. आपल्या आकाशवाणीचा जो आहे तो आपल्या भाषेत, आपल्या शब्दात, आपल्याच्या. आता बघा, हे मंडळी खरंच काय सांगा तुम्हाला, पारावरल्या गप्पा सहजासहजी अशा वाटते, पण इतक्या ते बोधक असतात की त्याच्यामध्ये माणसाला प्रत्येक विषयाचं ज्ञान मिळते. पारावरल्या गप्पा. मग त्याच्यामध्ये आमचे हे जी मंडळी सादर करणारे सुंदर असं म्हणजे मांडणी करतात. खरंच त्यांचा मी आभारी आहो की खरंच आपल्यापर्यंत त्यांनी ज्ञानवर्धक असे कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवणं केले असं आम्हाला म्हणा असं वाटते. खूप चांगला म्हणजे आकाशवाणीच्या बद्दल काही जास्त बोलायचं किती काही बोललं तरी कमी पडेल, एवढं मोठं आकाशवाणीचं हे आपलं कार्य आहे. ते जर नाही ऐकलं तर समाधानच होत नाही. जे विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबरावजी कृषी विद्यापीठ, याच्यामधले प्रत्येक विषयाचे तज्ञ, फळ झाडापासून, सोयाबीन पासून, तुरी पासून, सगळ्याचे तज्ञ किती आपल्याला जीव खरडून अशी माहिती देतात. आपल्या जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये त्याच्यात याचा खूप मोठा मोलाचा वाटा झाला. आपले पशु विभागाचे शास्त्रज्ञ आहेत, आपले विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आहेत, पशुचे 52 भागात काय वाडा चालवतात. खरंच किती सुंदर असं की घर बसल्या आपल्याला लांब न जाता, आपण तर इथल्या लांब जाऊ नाही शकत, मात्र आकाशवाणीच्या माध्यमातून ते तुमच्या घरी आहे. असं आहे सुंदर असे कार्यक्रम हे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्याला देतात. आणि प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. घर बसल्या आपल्याला इथे 4 वाजता फोन करायचा आणि लगेच आपल्या संध्याकाळी आपल्या प्रश्नाचं उत्तर, ते आपलंच उत्तर नसून ते उत्तर लोकांचे आपल्याला मिळतात आणि आपलंही लोकांपर्यंत जाते. म्हणजे हे मोलाचं मार्गदर्शन असं या आकाशवाणीचं आहे. विद्यापीठाला आम्हाला जोडून दिलं आणि चांगल्या नामवंत लोकांना जोडून दिलं, त्याबद्दल मी आकाशवाणीचे लाख लाख आभारी आहोत. आकाशवाणीने केवळ शेतीची माहिती दिली नाही, तर ग्रामीण संस्कृती जपण्याचं कार्यही केलं. लोकगीतं, भारूड, पोवाडे, ग्रामीण कथा, महिला आणि युवक कार्यक्रम यांच्या माध्यमातून गावकुसातील कला आणि परंपरा जिवंत ठेवल्या.
मंडळी, आकाशवाणीने अनेक नैसर्गिक संकटांच्या काळातही शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट किंवा पिकांवरील रोगराई अशा परिस्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि हवामानाविषयीची अचूक माहिती वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आकाशवाणीने केले. शेतीपूरक व्यवसाय, बचत गट, कृषी प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण उद्योजकता याविषयी माहिती देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्येही आकाशवाणीचा मोठा वाटा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित करून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे कार्यही आकाशवाणी सातत्याने करत आहे. त्यामुळे आकाशवाणी हे केवळ माहितीचे माध्यम न राहता ग्रामीण समाजाच्या प्रगतीचे आणि आत्मविश्वासाचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. आज डिजिटल युगातही आकाशवाणी काळानुसार बदलते आहे. FM सेवा, मोबाईल ॲप आणि ऑनलाईन प्रसारणाद्वारे माहिती आता अधिक वेगाने आणि अधिक व्यापक पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती किंवा नवीन कृषी योजना यांची माहिती तात्काळ देण्यातही आकाशवाणी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मित्रांनो, आकाशवाणीची 90 वर्षांची वाटचाल ही केवळ प्रसारणाची कथा नाही, तर ती समाज प्रबोधनाची, ग्रामीण विकासाची आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी गाथा आहे. बदलत्या काळात तंत्रज्ञान बदललं, माध्यमं बदलली, पण लोकांच्या मनातील आकाशवाणीवरील विश्वास आजही तितकाच अढळ आहे. चला तर मग या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम करूया आणि ज्ञान, माहिती आणि विकासाची ही अखंड ज्योत अशीच प्रज्वलित ठेवूया. ऐकत रहा आकाशवाणी, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी. श्रोतेहो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम आकाशवाणीच्या 90 वर्षाची समृद्ध परंपरा, कृषी विकासाचा प्रेरणादायी प्रवास. लेखन आणि निवेदन संपदा ढोके. सादर करते सूरज कुळे.